रत्न खचित पराजित गौरी कुंभरा चंदनाची रूपी कुंकुमेश्वरा दिले जय मुकुट शोभा गुणगुणते नुपुरे शरणिया जय मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पृथ्वी जय जय संबोधती कांबर पंचवर्धना सरळ सोड वक्र बिंबती नैना शास्त्रामाता वाटावे सन्ना संकटी भावे निवाणी रक्षावे सुरवंदना जय देव जय देव जय मूर्ती मूर्ती दर्शन माते मन कामना पृथ्वी जय देव जय ब्रह्मा निर्माणा विषय कंठकाला दिनेची ज्ञान लावण्य सुंदर मस्तकारा वेदना जन निर्मल बाले त्रिपुरा जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती हो बाळू जय देव कर्पूर गौरा भोळा निर्विचारा अर्धानी पार्वती सुनांचा माळा शिरकंठ नीरा ऐसा शंकर शोभे उमा वेदारा जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती हो बाळू जय देव देवी दैत्य सागर मंथन कैसे रामाची लौकिक रेखा सुखाने नाचन केली नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव शंकराव स्वामी शंकरा आरती हो बाळू मावाची हो बाळू जय देव रामवर परिसर सुंदर मनमारी पंचानन मोहन कोटी देवी साचे प्रभु राम जय देव शंकराव स्वामी शंकरा आरती हो बाळू मावाची हो बाळू कामाय काम कामाय मयम् कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं मौर्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समंत पर्यायी सार्वभौम सार्वाय शांताधाराधात पृथिवे समुद्र पर्यंताया एकरायति तदा देश श्लोको विदितो वर्त प्रवेष्टारो मृतस्या वसनुरे आयुष्यस्य कामप्रे विश्वे देवा सभासवैः ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया, श्री मामा की जय। तर मंडळी, शेटे परिवाराचा बाप्पा 2024 भाग क्रमांक 7 मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। गणपती बाप्पा येणार म्हणून डेकोरेशनची तयारी असो किंवा त्याच्या आगमनाची तयारी असो, ह्या सगळ्यानंतर गणपती बाप्पा येतात आणि त्यानंतर त्याची पूजेची तयारी, त्याची रोजची आरतीची तयारी, नैवेद्याची तयारी, त्याच्यानंतर आरती झाल्यावर प्रसादाची तयारी, ह्या सगळ्या त्याच्या तयारीमध्ये, त्याच्या पाहुणचारामध्ये कसे पटापट दिवस संपतात हे कळतच नाही आणि मग उजाडतो गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत गणपती बाप्पा येण्याची मनापासून वाट पाहिली जाते, मात्र लहानांपासून मोठ्यांपर्यंत गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस म्हटला की आपला लाडका बाप्पा पुन्हा एकदा आपल्या घरी जाणार म्हणून थोडंसं मनाला वेगळं वाटतं, मात्र तो पुन्हा एकदा पुढच्या वर्षी येणार ह्या कल्पनेने पुन्हा एकदा हुरूप मिळतो आणि आपल्या लाडक्या बाप्पाला मनापासून प्रेमाने निरोप देण्यासाठी प्रत्येक गणपती बाप्पाचा भक्त
सज्ज होतो. गणपती बाप्पाच्या सानिध्यात त्याच्या आशीर्वादाने हे सगळे दिवस अतिशय जादुईरित्या साजरे केले जातात. खूप छान वाटतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आरती म्हणणं असो, दुर्वा नीट करणं असो, गणपती बाप्पासाठी वस्त्र बनवणं असो, गणपती बाप्पासाठी वेगवेगळे हार बनवणं असो, त्याचबरोबर त्याच्या डेकोरेशनसाठी काय करता येईल, कसं करता येईल याचा विचार करणं असो, ह्या सगळ्यानेच हे वातावरण एक वेगळ्याच जादूने भारावलेलं असतं. गणपती बाप्पा हा आपल्याकडे येतो आणि त्याचा पाहुणचार हा अतिशय उत्तमरित्या व्हावा इतकंच मनात असतं. खरं तर हे सगळे भागसुद्धा इथे अपलोड करण्यामागचं हे अजून एक कारण होतं की आज आठवणींना उजाळा मिळावा. मात्र त्याचबरोबर गणपती बाप्पाची जी सेवा असते ती गणपती बाप्पा स्वतःहूनच आपल्याकडून करून घेतो. आपण फक्त करत जायचं आपलं काम. मात्र जी काही सेवा त्याला अपेक्षित असते आपल्याकडून ती गणपती बाप्पा करून घेतो. आणि अशा पद्धतीने बाप्पा निघाले तर बाप्पांचा हा विसर्जन सोहळा पुढच्या भागात नक्की पहा.